नमस्कार विद्यार्थी मित्र, मी मयुरी साबळे. तुमचं सारथी डिफेन्स अकॅडमीमध्ये खूप सारं स्वागत आहे. या व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला एक तर गोष्ट कळाली आहे की हा जो व्हिडिओ आहे तो पॉलिटीवरती आहे, इंडियन पॉलिटीवरती आहे. म्हणजे तुम्ही जर NDA, CDS, FCAT या एक्झामचा अभ्यास करणार असाल तर जो GKचा पार्ट असतो, जो मोस्टली लोकांना खूप सारा बोरिंग वाटतं पण तो करावा लागतो आणि त्याच्यावरती भरपूर सारे क्वेश्चन्स येतात आपल्या एक्झामला, तर त्या व्हिडिओवरती किंवा त्या सब्जेक्टवरती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मी GKचा सगळा जो पार्ट आहे, जो CDS, FCAT आणि NDAला येतो, ते या व्हिडिओ लेक्चरमधून तुम्हाला शिकवणार आहे. आता पहिला प्रश्न असा पडेल की नक्की शिकवणार आहे म्हणल्यावरती काय, कारण की प्रत्येकाचा सिलेबस जो आहे तो वेगळा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीला आपण इंडियन पॉलिटी म्हणजे काय तो प्रत्येक एक्झाममध्ये थोडाफार डिफरन्शिएट होतो पण कम्प्लिटली डिफरन्शिएट नाही होत. तर आपण स्टॅटिस्टिकली ती गोष्ट पाहणार आहे. प्रत्येक सब्जेक्ट किती इम्पॉर्टंट आहे आपण तेही गोष्ट पाहणार आहे एक्झामच्या दृष्टीने. आणि सेकंड थिंग, पॉलिटी हा सब्जेक्ट आपण फक्त अभ्यासाच्या दृष्टीने किंवा एक्झाममध्ये मार्क्सच्या दृष्टीने तर नाहीच पाहणार, आपण तो सब्जेक्ट शिकणार आहे. कारण की पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी आपल्याला खूप काही गोष्टी सांगून जातात. जसं की कोणाकोणाला मॅथ्स आवडत नाही, कारण की खूप जणांचं असं मत असतं की हे ट्रिग्नॉमेट्री, हे इंटिग्रेशन, हे डेरिव्हेशन, हे लिमिट्स मी थोडी डेली लाईफमध्ये यूज करणार आहे. पण आणि जसं की सायन्सच्याही गोष्टी असतात, बायोन्सी, मी बायोन्सी थोडी ना बघणार आहे. ठीक आहे ना बाबा, पाणी बाहेर पडतं आहे इतकं काय तर. पण पॉईंट असा आहे की खरं जे सब्जेक्ट आपल्या डेली लाईफमध्ये आपण यूज करतो किंवा आपल्याला त्या गोष्टींची माहिती असायला पाहिजे, त्या गोष्टींची माहिती आपल्याला भेटत नाही, कारण की त्या सब्जेक्टचा अभ्यास आपण अभ्यास म्हणून करतो. ज्याच्यामध्ये इंडियन पॉलिटी घ्या. इंडियन पॉलिटीमुळे आपल्याला आपलं कॉन्स्टिट्यूशन कसं चालतं, आपले मुख्यमंत्री म्हणा, प्रेसिडेंट म्हणा, गव्हर्नर म्हणा, प्राईम मिनिस्टर म्हणा, यांचं वर्क एक्झॅक्टली काय आहे. किंवा निर्मला सीतारामन, आपण आता सोशल मीडियावरती त्यांचं नाव पाहतो किंवा त्यांच्या पोस्ट पाहतो, त्यांचे भरपूर सारे मीम्स पाहतो आणि विचार करतो की ओके ह्या कोणीतरी आहेत, पण नक्की कोण आहेत त्या, त्यांचं काम काय आहे हे आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी उलगडत जातात. त्यांच्याकडे कोणते राईट्स आहेत, ते काय काय गोष्टी करू शकतात, हे सगळं तुम्हाला इंडियन पॉलिटी शिकवतं. जॉग्रफीच्या बाबतीमध्ये पण सेम सिमिलर आहे. जर आपल्याला माहीतच नाही आपल्या डोंगरदऱ्यांचं नावं काय आहेत, जर आपल्याला माहीतच नाही आपल्या डोंगरदऱ्यांचं वैशिष्ट्य काय आहे, आपल्याला माहीतच नाही की त्या तयार कशा झालेल्या आहेत, तर काय उपयोग आपण ते नेचर जगून किंवा काय उपयोग आपण नेचर एक्सप्लोअर करून. तर आपल्याला आपल्या जगाचं नेचर जेवढं आनंदमयी आणि पीसफुल वाटतं, तेवढंच त्याविषयीची माहिती असणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि आता नेक्स्ट येऊयात हिस्ट्रीवरती. आपली जी इंडियन हिस्ट्री आहे किंवा वर्ल्ड हिस्ट्री आहे किंवा महाराष्ट्राची हिस्ट्री आहे, ही खूप सारी समृद्ध आहे आणि आपल्याला याविषयी माहिती असणं खूप सारं गरजेचं आहे. तर फक्त आपल्याला हिस्ट्री म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला इतकंच माहिती आहे की मुघल झाले किंवा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी थोडंफार माहीत आहे. नंतर ना ब्रिटिशर्स आले, ब्रिटिशर्सनी काय काय केलं या गोष्टींवरती माहिती आहे. पण हिस्ट्री ही त्यापेक्षा खूप जास्त मोठी आहे. आपण कधीतरी कुठल्या तरी गडावर गेलो आणि तिथं सपोज आपल्याला कुठला तरी गाईड भेटला आणि मग तो आपल्याला सांगतो की हे सातवाहनाच्या काळातला किल्ला आहे, हे जे गुफा आहे ती सातवाहनांच्या काळातली आहे, आणि आपण जस्ट त्या गोष्टी ऐकतो पण आपल्याला माहितीच नाही आहे की सातवाहन कोण आहे, ज्यांनी ॲक्च्युली मराठीचा पाया रचला, सुरुवातीच्या मराठीचा पाया रचला. तर म्हणून आपण ह्या साऱ्या लेक्चर्समधून हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी हे फक्त अभ्यासच नाही करणार आहोत तर शिकणार आहोत. तर तुम्ही रेडी आहे माझ्याबरोबर शिकायला? चलो स्टार्ट करूया. सो सगळ्यात पहिल्यांदा इंडियन पॉलिटी बघूया. इंडियन पॉलिटी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर तुम्ही बघता की आपल्या म्हणजे थोडे दिवसांपूर्वी आपल्या इथे आजूबाजूला सपोज रस्ता खराब आहे आणि आपल्याला तो रस्ता दुरुस्त करायचा आहे आणि खूप लोकांना त्या गोष्टीचा त्रास होतो आहे, किंवा तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये भरपूर सारा कचरा साचला आहे आणि तो साफ करायचा आहे पण तो साफ करायला कोणी येत नाही. आपण काय करतो, आपण जर शहरात राहत असेल
तर म्युन्सिपल पार्टीकडे जातो आणि म्युन्सिपॅलिटीकडे जाऊन तिथे तक्रार दाखल करतो आणि मग तिथले लोक येतात आणि ते रस्ता साफ करून देतात किंवा रस्ता बांधून देतात किंवा कचरा उचलून जे आहे त्याची विल्हेवाट लावली जाते. आणि गावाकडे असेल तर आपण पंचायत समिती त्यांच्याकडे जे आहे ते तक्रार नोंदवतो आणि ते त्या गोष्टींवरती लक्ष घालतात. मग आपण म्हणजे एक गोष्ट तर फिक्स आहे की प्रत्येक गोष्ट करायसाठी आपण डिरेक्टली मुख्यमंत्र्यांकडे जातो का? तर नाही. म्हणजे याचा अर्थ ही काही ना काहीतरी साखळी बनलेली आहे. म्हणजे कोणावरती कोणतं तरी काम जे आहे एक पर्टिक्युलर लोक करतात आहे, त्याच्यावरचे कामं एक पर्टिक्युलर लोक करतात आहे आणि त्याच्यावरची कामं जे आहेत ते एक पर्टिक्युलर लोक करतात. म्हणजे यांची एक साखळी तयार झालेली आहे. तर ती एक्झॅक्टली कशी तयार झाली आहे? तर ती आणि ते काम करण्याचं, त्यांना काम करण्याचा अधिकार दिला कोणी? तर तो अधिकार आपल्या कॉन्स्टिट्यूशनने दिला. कोणी दिला? कॉन्स्टिट्यूशनने. आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते कम्प्लिटली अधिकार जो आहे त्या लोकांना देतं आणि त्यामुळे ते लोक ते काम करू शकतात. सो याचा अर्थ इंडियन पॉलिटी जे काय आहे ते आपलं काय शिकवतं तर कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावरती आहे. तर हे एक्झॅक्टली कॉन्स्टिट्यूशन आहे काय आणि या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नक्की कोणत्या गोष्टी आहेत, कोणते रूल्स आहेत आणि ते तयार कसे झाले, त्याची उत्पत्ती कशी झाली, हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. आता हे का नेसेसरी आहे? जसं आपण व्हिडिओच्या स्टार्टपासून आपण शिकतोय की इंडियन पॉलिटी ही का नेसेसरी आहे. कारण की इंडियन पॉलिटी आपल्या डेली लाईफमध्ये येते. इंडियन पॉलिटी आपल्याला शिकवते की कोणता नेता काय काम करू शकतो, त्याचे काय अधिकार आहे आणि आपण कोणती कामं घेऊन त्यांच्याकडे जाऊ शकतो. तुम्हाला जर समजा एखाद्या ठिकाणी कचरा पडलेला आहे तुमच्या विभागात, तर तुम्ही आमदाराकडे नाही जाणार ती तक्रार घेऊन, बरोबर आहे. तुम्ही जाणार कोणाकडे? जर तुम्ही शहरात असेल तर नगरसेवकाकडे जाल तुम्ही, नाही तर पंचायत समितीत जाल तुम्ही. अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तक्रार दाखल करून तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व कराल. म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येक काम कोणा ना कोणाकडे तरी गेलेलं आहे, ते आपल्याला कळायला पाहिजे की एक्झॅक्टली काम हे कोणाच्या अंडर येतं. सो त्यासाठी आपल्या सजगतेसाठी आपल्याला इंडियन पॉलिटी ही खूप जास्त गरजेची आहे. आता एक्झामच्या दृष्टीने इंडियन पॉलिटी का गरजेची आहे ते बघूया. आता इंडियन पॉलिटी ही एक्झामच्या दृष्टीने का गरजेची आहे की तुम्ही हिस्ट्री जर पाहिली तर हिस्ट्री हा सब्जेक्ट खूप वास्ट आहे आणि त्याच्याविषयी जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढा कमीच आहे. जॉग्रफी जे आहे त्याच्या बाबतीमध्ये पण सिमिलर काइंड ऑफ थिंग आहे. पण म्हणजे जॉग्रफी इझी आहे पण त्याचे क्वेश्चन्स जे आहेत ते थोडेफार कधी कधी डिफिकल्ट येतात. पण त्या बाबतीमध्ये पॉलिटी आहे ही कम्प्लिटली डिफरंट आहे. कम्प्लिटली डिफरंट काय की त्याचे जे क्वेश्चन्स असतात ते डेलीच्या आपण आजूबाजूला गोष्टी पाहतो त्याच्यावरती असतात. सो आपल्याला क्वेश्चन खूप इझिली कळतात, ऑप्शन्स खूप इझिली कळतात. हा फर्स्ट पॉईंट होतो. सेकंड पॉईंट असा होतो की पॉलिटी जे आहे ना ते डिवायडेड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती डिवायडेड आहे. आपलं कॉन्स्टिट्यूशन पण डिवायडेड आहे. त्यामुळं आपल्याला काय होतं की ते मेमराईज करायला इझी जातं, त्याला स्क्रुटनाईज करायला इझी जातं. सो क्वेश्चन आपण इझिली स्क्रुटनाईज करू शकतो एक्झाममध्ये. सो यासाठी आपल्याला पॉलिटी गरजेचं आहे की आपण एखादा पंचायत समितीवरती क्वेश्चन आला तर आपण डिरेक्टली त्याच आर्टिकल वरती जाऊन पोचतो की ओके इथून ते इथपर्यंत जे आर्टिकल्स म्हणजे रूल्स जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहेत ते पंचायत समितीच्या बाबतीमध्ये आपण त्याच बाबतीमध्ये विचार करायला लागतो, जे की बाकीच्या सब्जेक्टमध्ये नाही होत. सो आपला व्यवस्थित अभ्यास जर आपण पॉलिटीमध्ये केला तर आपली इफिशियन्सी खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू हिस्ट्री आणि जिओग्राफी. सो दॅट्स वाय पॉलिटी इज नेसेसरी फॉर द एक्झाम्स लाईक CDS, FCAT अँड NDA. ओके. थर्ड पॉईंट काय आहे तर व्हॉट आर द इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑफ पॉलिटी. आपण ह्या गोष्टी जेव्हा एक्झामचा अभ्यास करत जाऊ, पॉलिटीचा अभ्यास करत जाऊ, तेव्हा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकत तर जाणारच आहेत. पण आता सध्याला आपण बघूया की एक्झॅक्टली CDSच्या एक्झामला किंवा NDAच्या एक्झामला पॉलिटीचे किती क्वेश्चन्स येतात. आता याच्यामध्ये मी FCATची एक्झाम घेतली नाही कारण की FCATचे ऑल अराउंड 17 to 18 क्वेश्चन जे असतात ते GKचे असतात आणि त्यामध्ये सगळे इन्क्लुडेड असतात, ज्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमिक्स, अदर दॅन दॅट GK जे की म्हणजे ज्याच्यावरती हमखास प्रश्न पडतो, हु इज द मिस वर्ल्ड,
in 2025, who is a Miss Universe in 2025, who wrote this song, who wrote this book, याच्यावरती हमखास एखादा 1-2 क्वेश्चन्स असतात. त्याच्यानंतर मॅच द फॉलोविंग, कोणत्या तरी स्पोर्ट्सविषयी एखादा क्वेश्चन असतो की या स्पोर्ट्समध्ये किती प्लेयर्स असतात, किंवा हा समथिंग पर्टिक्युलर रूल असतो जो की हा रूल कोणत्या गेममध्ये यूज केला जातो. सो स्पोर्ट्सवरती एखादा क्वेश्चन असतो, त्यानंतर समिटवरती एखादा क्वेश्चन असतो. सो दॅट्स वाय पॉलिटी असा पर्टिक्युलर असा क्वेश्चन जरी आला त्याच्यामध्ये, तो इतका इझी असतो की तुम्ही इझिली ते गेस करू शकता की ओके याचा आन्सर हे आहे. सो त्यामुळे मी एफकॅटची जी प्रोबॅबिलिटी आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, ते आपल्या आत्ताच्या एक्सप्लेनेशनमध्ये मांडलेलं नाही आहे. ओके, तर आपण बघणार आहोत CDS एक्झाम्सचं जे काय स्टॅटिस्टिक्स आहेत ते. तर CDS एक्झामचं तुम्ही बघाल तर 2021मध्ये CDSमध्ये पॉलिटीचे 17 क्वेश्चन्स आले होते. मग त्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ सब्जेक्ट्सवरती, पॉलिटीच्या डिफरंट काइंड ऑफ सब्जेक्टवरती क्वेश्चन विचारले होते. 2022मध्ये 18 क्वेश्चन्स आले होते आणि 2024मध्ये 20 क्वेश्चन्स आलेले, 2025मध्ये 21 क्वेश्चन्स आलेले. तुम्हाला एक गोष्ट इथे रिअलाईज होईल की जसं जसं इयर इन्क्रीज होत जात आहे तसं तसं नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते इन्क्रीज होत जातात. म्हणजे मी जसं तुम्ही आधी मला क्वेश्चन विचारला होता की वाय इट इज नेसेसरी, वाय इंडियन पॉलिटी इज नेसेसरी टू स्टडी, तर त्याचा एक्झॅक्ट आन्सर तुम्हाला इथे दिसेल की नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे CDSला दिवसेंदिवस वाढवत चाललेला आहे. आता त्याचऐवजी आपण जर NDAच्या एक्झामवरती बघू, कारण की आता तुमचे पेपर 2 महिन्यांवरती आले आणि आता खूप जास्त गरजेचं आहे की मन लावून अभ्यास करायला पाहिजे. तर आपण बघणार आहोत NDAच्या एक्झाममध्ये किती क्वेश्चन्स येतात. तर तुम्ही NDAच्या एक्झाममध्ये बघितलं, NDAच्या एक्झामच्या बाबतीमध्ये कसं आहे की क्वेश्चन्स कमी असतात, त्याचे मार्क्स जास्त असतात. सो जर तुम्ही इंडियन पॉलिटी केलं आणि इंडियन पॉलिटीचे पण पर्टिक्युलर क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम्सला येतात, त्यामुळे तुम्ही इंडियन पॉलिटीचे पर्टिक्युलर क्वेश्चन जर एक्झामसाठी केले तर तुम्हाला त्याची इफिशियन्सी वाढते. म्हणजे आता ऑल अराउंड जो आहे तो 10, 4 to 6, 3 to 2 असे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला NDAच्या एक्झामला येतात आहेत. तर त्याच्यामुळे काय होईल की तुमची इफिशियन्सी जर परफेक्ट असेल तर तुमची निगेटिव्ह मार्किंग होऊच नाही शकत. सो अराउंड 30 to 40 मार्क्स तुम्हाला इझिली ह्या एक्झाममध्ये मिळून जातील. सो दॅट्स वाय इंडियन पॉलिटी जे आहे ते CDS आणि NDAसाठी खूप जास्त गरजेचं आहे. आणि FCATसाठी जरी, म्हणजे तुम्ही CDSसाठी प्रिपेअर करत असाल स्वतःला, तर तुम्ही FCAT एक्झाम द्याच. कारण की FCAT एक्झाम जर स्ट्रॅटर्जी तुम्ही प्रॉपर बनवली ना, की मला नाही वाटत की कोणताही विद्यार्थी असू दे की त्याची ती एक्झाम क्लिअर नाही होऊ शकणार. कारण की FCAT एक्झाम खरंच खूप इझी आहे. स्वतःच्या आत्ता जरी 2 महिने बाकी असतील आणि तुम्ही चुकून कोणीतरी यातला असेल ज्याने फॉर्म भरला असेल, तर मी अजूनही सांगते की आपण एक स्ट्रॅटर्जी व्हिडिओ बनवूयात FCATच्या एक्झामवरती. तुम्ही FCATच्या एक्झामचा अभ्यास करा, FCATच्या एक्झामला स्क्रुटनाइज करा. तुमचे जे पॉवरफुल पॉईंट्स असतील, म्हणजे काहींना इंग्लिश खूप इझी जातं, काहींना इंग्लिश खूप हार्ड जातं, तर मग त्यांनी GK म्हणजे जो काय आपला मगाशी बोलले होते 17 to 18 क्वेश्चन्स, मॅथ्स आणि रिझनिंग परफेक्ट केलं तर तुमची एक्झाम कशीही क्लिअर होईल. आजकाल कट ऑफ जो आहे FCATचा खूप कमी लागला आहे. यू विल सरप्राइज्ड की लास्ट FCATचा कट ऑफ हा 120 होता. लिटरली आय एम सरप्राइज्ड. कारण की मी जेव्हा प्रिपेअर करत होते 2-3 वर्षांआधी, तेव्हा FCATचा कट ऑफ बापरे, तेव्हा 156 to 160चा कट ऑफ लागायचा. आणि आम्ही असं असायचो की बापरे, हा तर अराउंड 50% कट ऑफ लागतो आहे FCATचा. पण आता FCATचा कट ऑफ पण खूप कमी झाला आहे. ऑल अराउंड 120पर्यंत त्याचा, म्हणजे लास्ट FCATला तर 120 कट ऑफ आलेला. तर त्यामुळे हे तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही रिझनिंग करून जावा व्यवस्थित, GKचे क्वेश्चन्स व्यवस्थित करून जावा आणि मॅथ्सचे क्वेश्चन व्यवस्थित करून जावा. तुमची FCATची एक्झाम हमखास क्लिअर होईल. सो ह्या 2 महिन्यात जर तुम्हाला कोणती एक्झाम क्लिअर जर तुम्ही आत्ता सध्या 0वरती असाल आणि तुम्हाला कोणती एक्झाम क्लिअर करायची असेल तर FCAT इज द गुड ऑप्शन. आणि जर तुम्ही CDSसाठी प्रिपेअर करत असाल तरीही FCATचा फॉर्म भरा, कारण की इट विल बी बेनिफिशियल फॉर यू.
ते कधीच तुमच्यासाठी हे नाही होणार की ओके मी एफ-कॅटचा फॉर्म भरला आहे आणि त्याचा एस-एस-बी पण ॲज कम्पेअर टू बऱ्यापैकी इझी असतो, कारण की म्हणजे ते जे आहे टेक्निकल थिंग्सवरती जास्त लक्ष देतात. सो तुम्ही एफ-कॅटचा फॉर्म नक्की भरा, नेक्स्ट टाईमसाठी तर भरा. आणि सपोज तुम्ही ह्यासाठी पण भरला असेल तर आपण एक स्ट्रॅटजी व्हिडिओ बनवूया. या 2 महिन्यात तुम्ही तो पेपर तर क्लिअर करू शकता. तुम्ही इंग्लिशचा पण पेपर क्लिअर CDSचा पण पेपर क्लिअर करू शकता. ॲक्च्युली असं झालेलं आहे की आजकाल कट ऑफ खूप कमी लागतो आहे. आधी कट ऑफ खूप जास्त लागायचा. तुम्ही एक प्रॉपर स्ट्रॅटजी प्लॅन केली ना तर ह्या एक्झाम खूप इझी आहेत तुमच्यासाठी क्लिअर करणं. ओके, सो चलो बॅक टू द टॉपिक. सो आता आपण पाहणार आहे की इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणकोणते आहेत तुमच्या एक्झामसाठी. जर तुम्ही स्टॅटिस्टिकली इथे एक डाटा आहे, जर तुम्ही स्टॅटिस्टिकली त्या डाटाकडे पाहाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथे 2011 to 2024चं स्टॅटिस्टिक्स सांगितलेलं आहे आणि 2022 ते 2024चं स्टॅटिस्टिक्स सांगितलं आहे की म्हणजे 2022 टू 2024मध्ये कोणत्या सब्जेक्टवरती किती जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत आणि लास्टच्या 10 इयर्समध्ये जे आहेत ते कोणत्या सब्जेक्टवरती जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत. जर तुम्ही बघितलं पॉलिटिकल थेरी, आता पॉलिटिकल थेरी ॲक्च्युली आता कमी क्वेश्चन्स यायला लागलेत यावरती, पण पॉलिटिकल थेरी शिकणं तेवढंच गरजेचं आहे. आपल्याला बॅकग्राऊंड जर माहिती नसेल की कुठल्या गोष्टीची कशी सुरुवात झाली तर तुम्ही रिलेटच नाही करू शकणार ना की एक्झॅक्टली ती गोष्ट म्हणजे किंवा इंडियन पॉलिटी तयार कशी झाली आहे. सो तुम्हाला ते अभ्यास करणं तर गरजेचंच आहे, बट आजकाल त्याच्यावरती थोडेफार कमी क्वेश्चन्स यायला लागले. इंडियन पॉलिटिकल सिस्टम यावरती खूपच कमी क्वेश्चन्स येतात. थर्ड जे आहे ते सगळ्यात जास्त येत आहेत ते कॉन्स्टिट्यूशन, जे की ज्याविषयी आपण बोललो होतो कॉन्स्टिट्यूशनविषयी, तर त्याच्याविषयी जास्त क्वेश्चन्स तुम्हाला इंडियन पॉलिटीमध्ये दिसतील. आता ह्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय काय येईल की बाबा हाऊ मेनी पार्ट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, शेड्यूल्स कोणते कोणते आहेत, प्रत्येक शेड्यूलचा क्वेश्चन विचारला जातो. मला वाटतं UPSCचा फेवरेट जर क्वेश्चन शेड्यूल्सवरती कोणता असेल तर शेड्यूल 4 अँड शेड्यूल 5 त्यांचं खूप फेवरेट आहे. म्हणजे शेड्यूल 4 आणि शेड्यूल 5 वरती जर क्वेश्चन आला नसेल तर म्हणजे बातच वेगळी आहे असं आहे. सो जर कोणी आत्ता रिपीट करून माझं म्हणजे त्यांनी ऑलरेडी एक्झाम दिली आहे आणि माझा आत्ताचा आपला हा प्रिपरेशनचा व्हिडिओ बघत असेल तर ते रिलेट करू शकतात ही गोष्ट. आता नेक्स्ट आहे फंडामेंटल राईट. फंडामेंटल राईटवरती बघा आधी मागच्या 10 वर्षात जास्त क्वेश्चन येत होते इथे, बट आजकाल कमी यायला लागले. बट फंडामेंटल राईटवरती मला असं वाटतं की फंडामेंटल राईट इज द इझिएस्ट टॉपिक इन द पॉलिटी. कारण की मी जितकं पाहिलं आहे फंडामेंटल राईट्स त्याला फक्त आपण आर्टिकल्समध्ये परफेक्टली लाईक 5-2 5-5 असं डिवाईड 5-4 असं डिवाईड केलं व्यवस्थित तर तुम्हाला तो इझिएस्ट टॉपिक राहतो फंडामेंटल राईट्स. त्याच्यानंतर DPSP आज बिलकुलच नाही विचारत. म्हणजे DPSP जे आहे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑन स्टेट पॉलिसीज, तर हा ॲक्च्युली खूप इझी पण आहे असं म्हणू शकतो, बट त्याच्यामध्ये कोणाचं एवढं लक्ष नसतं. कारण की DPSP जे आहे म्हणजे ते आपल्याला डिरेक्टिव्ज देतं किंवा डायरेक्टिव्ज देतं. म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल मी सांगायला गेलं तर आपल्या घरामध्ये असं सांगतात बघा की जेवणाच्या ताटावरनं उठायचं नाही. जेवायला बसला की जेवणाच्या ताटावरनं उठायचं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की उठलो तर आपण मार खाऊ, शिव्या खाऊ, 100% शिव्या तर खाणारच. पण आपण मार नाही खाणार त्या गोष्टीवरती. किंवा आपल्याला असं म्हणतील का तू जेवणाच्या ताटावरून उठलायस, तुला आजपासून माझ्या संपत्तीतनं बेदखल करतोय. नाही, बिलकुल असं कधीच होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की आपले ते आपले संस्कार आहेत की जेवणाच्या ताटावरून उठायचं नाही, बट ते आपले नियम नाही आहेत. त्याच्यावरती काही बंधनकारक नाही आहे की तुम्ही जेवणाच्या ताटावरनं उठला तर तुम्हाला संपत्तीतनंच बेदखल करता, असं नाही होऊ शकत. सो सेम सिमिलर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहेत ते अँड स्टेट पॉलिसीज आपल्या इंडियाचे कॉन्स्टिट्यूशनचे तेच सांगतात की ते तुम्ही फॉलो करा, पण ते तुमच्यावरती ॲप्लिकेबल नाही आहेत की म्हणजे तुम्ही ते नाही केलं तर तुम्हाला जेलमध्ये टाकू वगैरे अशा गोष्टी नाही आहेत. आता नेक्स्ट बघितलं तर मिनिस्टर्स अँड मिनिस्ट्रीज अँड
सेक्रेटरिएट्स. ओके, आता हे काय, सॉरी प्रोनाऊन्सिएशनमध्ये खूप खराब आहे. तर हे काय सांगतं, हे जे आहे ते तुम्हाला की कोणाचं, जसं की मी म्हटलं निर्मला सीतारामन मग घ्या किंवा जे अमित शहा घ्या, त्यानंतर अजून भरपूर सारे लोक आहेत, एस जयशंकर आहेत. हे जे लोक आहेत ते एक्झॅक्टली काय आहे, त्यांचं वर्क काय आहे, ते काय करतात. किंवा तुम्ही बघितलं असेल की फडणवीस म्हणा, नाहीतर एकनाथ शिंदे म्हणा, नाहीतर अजित पवार म्हणा, आणि आता भरपूर सारे जे पदं दिलेले आहेत महाराष्ट्रात सुद्धा, तर त्यांचे एक्झॅक्टली काम कसे आहेत, त्यांना कसं निवडलं गेलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते याच्या अंडर येतात. त्यानंतर प्रेसिडेंट. तुम्ही जर एक गोष्ट पाहिली असेल तर तुम्हाला ही गोष्ट तर नक्कीच लक्षात येईल की इंडियन पॉलिटीवरती आपल्याला बऱ्यापैकी शिकायचं आहे, जे की हिस्ट्री आहे. त्याच्या पार्ट शेड्यूलवरती व्यवस्थित शिकायचं आहे. फंडामेंटल राईट्सवरती आपल्याला नीट शिकायचं आहे. त्यानंतर हे नेक्स्ट आहे प्रेसिडेंट. प्रेसिडेंटवरती क्वेश्चन्स येतातच येतात. प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट ते आपल्या इंडियामध्ये ते पॉप्युलर नाही आहेत, कारण की आपल्या इंडियामध्ये प्राईम मिनिस्टर जे आहेत त्यांच्याकडे बऱ्यापैकी कुठल्याही निर्णयाचं श्रेय जातं. पण कुठलाही निर्णय हे चर्चाने सुरू होते आणि ती चर्चा प्राईम मिनिस्टरमुळे होते, पण तो निर्णयामध्ये कन्वर्ट प्रेसिडेंटमुळे होतो. जर त्याच्यावरती प्रेसिडेंटनी साईन नाही केली तर ती फक्त चर्चाच राहणार, त्याच्यावरती काहीही पुढे होऊ शकणार नाही. पण जर त्याच्यावरती प्रेसिडेंटनी साईन केलं म्हणजे आता तो निर्णय झाला, आणि ती चर्चा सुरू केली कोणी, तर प्राईम मिनिस्टरनी, म्हणून प्राईम मिनिस्टरकडे सारं श्रेय जातं. सो त्यांच्या एक्झॅक्टली, आणि सेम सिमिलर गव्हर्नरच्या बाबतीत आहे. मला असं वाटतं आहे की लास्ट टर्ममध्ये जोपर्यंत राष्ट्रवादी, काँग्रेस, BJP, शिवसेना जोपर्यंत त्यांचे म्हणजे त्यांचे निर्णय ते डळमळीत करत नव्हते, तोपर्यंत कोणाला माहितीच नव्हतं की गव्हर्नर म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला पण माहिती नसणार आहे, आय नो दॅट. सो गव्हर्नर जो आहे ते सेम काम करतं ॲज अ प्रेसिडेंट. म्हणजे जसं की प्रेसिडेंट देशासाठी करतो, गव्हर्नर राज्यासाठी करतो. आता नेक्स्ट आपण बघणार आहे युनियन अँड स्टेट लेजिस्लेचर, जे की म्हणजे युनियन अँड स्टेट लेजिस्लेचर म्हणजे लोकसभा, राज्यसभा, त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके, सो आता हे जे आहे ते युनियन अँड स्टेट लेजिस्लेचरमध्ये येतं, तर आपण ते पाहणार आहे. ज्युडिशरी सिस्टीम म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, जे डिस्ट्रिक्ट कोर्ट, ह्या सगळ्यांविषयी एक क्वेश्चन्स खूप जास्त येतात. इलेक्शन कमिशनवरती थोडेफार येतात, म्हणजे इलेक्शन कमिशनचे हेड किती असतात, मग त्यांचे बाकीचे जे हेड असतात त्यांचं काय वर्क असतं, हेडचं काय वर्क असतं, याविषयी क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर तुम्ही पाहाल तर नेक्स्ट जे आहे ते व्हेरियस कॉन्स्टिट्यूशन अँड नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी, म्हणजे UPSC इज अ नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. सो एक्झॅक्टली नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे काय आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे काय, याच्यावरती क्वेश्चन येतात. आता नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट की इम्पॉर्टंट ॲक्ट अँड अमेंडमेंट, याच्यावरती क्वेश्चन येतात. आता व्हॉट इज द अमेंडमेंट, तर अमेंडमेंट म्हणजे काय. आता मी तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगायला गेलं तर 1950मध्ये आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार झालं. 1950 आणि 2025मध्ये खूप सारा बदल तुम्हाला दिसतो आहे, राईट. 1950मध्ये स्मार्टफोन, मोबाईल फोन्स किंवा लॅपटॉप, टॅब ह्याविषयी काही आयडिया पण नसेल, त्यांना वाटलं पण नसेल की आपले पुढची जी पिढी आहे ती असं काहीतरी यूज करणार आहे ज्याच्यामध्ये छोटा भीम बघण्यामध्ये त्यांचं आयुष्य जाणार आहे, किंवा सिंगचॅन, आय थिंक सो मी राईट प्रोनाऊन्स करते, तर ते पाहण्यामध्ये आपली पिढी जाईल. त्यांना आयडियाही नसेल, बिचारे रानात जाऊन मजदुरी करत असतील. सी आपण काय करतो आहे सध्याला. सो तर ह्याच्यामध्ये तर भरपूर सारा फरक आपल्याला दिसून येतो आहे. तर हा फरक
जर होत असेल तर आपल्या रूल्समध्ये पण फरक व्हायला पाहिजे, राईट. कारण की त्यावेळेसचे रूल्स आणि आत्ताचे रूल्स डिफरंट असायला पाहिजेत. त्यावेळेस जे काही रूल्स होते ते त्यावेळेसच्या जमान्यानुसार, त्यावेळी काही जी प्रगती करायची गरज होती त्यानुसार बनवले गेले होते. जसं की सांगायला गेलं तर आपण की काही जाती जमाती किंवा काही कास्टला, काही ठिकाणी एज्युकेशनल सेक्टरमध्ये जे आहे ते कन्सेशन दिलं जायचं. त्यांना कन्सेशन यासाठी दिलं जायचं कारण की समाजामध्ये त्यावेळेस तेवढी ट्रान्सपरन्सी नव्हती किंवा तेवढे अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या दिल्या जात नव्हत्या किंवा ते ते घेत नव्हते. कारण की भरपूर साऱ्या त्यावेळेसच्या गोष्टी असतील, त्यांना माहिती नसेल, जागरूकता नसेल त्या गोष्टीची. तर ती जागरूकता यावी किंवा कदाचित फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, ती जागरूकता यावी, ते फायनान्शियल प्रॉब्लेम्स जे आहेत ते क्लिअर व्हावेत आणि जेवढा समाज शिकेल तेवढी प्रगती नक्कीच होत जाईल. मग तो कुठलाही समाज असू दे, त्यावेळेस कोणत्याही लेवलवरती तो समाज असू दे, तर प्रत्येकाची प्रगती ही नक्कीच होत जाईल. ह्या हिशोबाने ते त्यावेळेस रूल्स बनवलेले. पण आता त्यामध्ये काय होतं की चेंजेस होत जातात. ते भरपूर साऱ्या ज्या आहेत कास्ट, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये ॲड झाले असतील. भरपूर ज्या आहेत त्यामधून वजा झाले असतील. OBCमध्ये भरपूर साऱ्या कास्ट ज्या आहेत त्या ॲड झाल्या असतील. जसं की आता मराठा जे आहे आंदोलन चाललं होतं ते की OBCमध्ये त्यांना जागा भेटायला पाहिजे यासाठी आंदोलन होतं ते. सो याचा अर्थ काय, भरपूर साऱ्या कास्ट ज्या आहेत त्या ॲड होतात, कमी होतात आणि हे व्हायला पाहिजे टाईम टू टाईम. जशी प्रोग्रेस होत राहील इंडियाची आणि जशी त्यावेळेसची सिच्युएशन असेल त्यानुसार याच्यामध्ये चेंजेस व्हायला पाहिजेत आणि या चेंजेसला आपण अमेंडमेंट्स बोलतो. ओके. सो आता हे अमेंडमेंट्स वगैरे जे आहेत ते आपण या सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे की या लेक्चरमध्ये किंवा या पॉलिटीच्या आपल्या सिरीजमध्ये आपण बघणार आहे. सो याच्यावरून आपल्याला काय काय कळालं की इंडियन हिस्ट्री म्हणजे किंवा हिस्ट्री ऑफ इंडियन पॉलिटी पाहणं गरजेचं आहे. सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पाहणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या साऱ्या गोष्टी येतात ज्या आपण डिस्कस केल्यावरती. सिटिझनशिप जे आहे ते थोडीफार गरजेची आहे आत्ता. ह्या वर्षी मला वाटत नाही की सिटिझनशिपवरती विचारतील. 2022 आणि 2021मध्ये जास्त विचारण्याची शक्यता होती कारण की त्यावेळेस जे आहे सिटिझनशिप ॲक्ट जो होता तो आला होता, ज्याच्यामध्ये जे काही आपले मुस्लिम नेबरिंग कंट्रीज आहे त्यांच्याकडून जे काही मुस्लिम इमिग्रंट्स आहेत त्यांच्या सिटिझनशिपवरचे जे काही रूल्स होते ते चेंज झाले होते. सो त्यावेळेस येण्याची शक्यता होती, बट आता थोडी कमी शक्यता आहे. फंडामेंटल राईट्स इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सेंटर स्टेट रिलेशनशिप म्हणजे आता बघताय तुम्ही की जे आहे नरेंद्र मोदी म्हणा किंवा आपले फडणवीस आहेत त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कॉन्व्हर्सेशन होत राहतं रूल्स अँड रेग्युलेशनच्या बाबतीमध्ये. प्रेसिडेंट आणि गव्हर्नरमध्ये होत राहतं. तरी एक्झॅक्टली कोणते कोणते कॉन्व्हर्सेशन जे आहेत ते नेसेसरी आहेत, कोणते रूल्स जे आहेत ते एकमेक म्हणजे दोघं जे आहेत ते शेअर करत असतात. तर यावर विषय आपण बघणार आहे. इमर्जन्सी प्रोव्हिजन्स पाहणार आहे. आणि आता नेक्स्ट आहे इमर्जन्सी प्रोव्हिजन झाल्यानंतर नेक्स्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कोण कोण येतं, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, सेंट्रल काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ज्याच्यावरती क्वेश्चन येतं बऱ्यापैकी, कॅबिनेट कमिटीज, त्यानंतर पार्लिमेंट ज्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा, यामध्ये पार्लिमेंटमध्ये लोकसभा आणि राज्यसभा येते आपली. याच्यामध्ये जे काय मिनिस्टर्स आहेत ज्याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर म्हणा, होम मिनिस्टर म्हणा, त्यानंतर फॉरेन मिनिस्टर म्हणा, हे सारे लोक येतात आहे. त्यांचे वर्क काय आहे हे सगळं पाहणार आहे. आणि आपण सुप्रीम कोर्ट पाहणार आहे. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काय काय पाहणार आहे, गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, स्टेट लेजिस्लेचर्स आणि हायकोर्टच्या बाबतीमध्ये आपण पाहणार आहोत. आणि लोकल गव्हर्नमेंटमध्ये पंचायती राज म्युन्सिपॅलिटीच्या बाबतीमध्ये आपण पाहणार आहोत. ओके. सो नंतर जजमेंट्स अँड डॉक्ट्रिन्समध्ये जे ॲक्ट्स आणि अमेंडमेंट्स आहेत याच्याविषयी एक्झॅक्टली काय आहे ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा फक्त भावार्थ इतकाच होता की पॉलिटीविषयी तुमची जागरूकता वाढवणं, आपण कसं शिकणार आहोत, आपण कोणती स्ट्रॅटेजी तयार करणार आहोत, कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती आपण वर्क करणार आहोत याविषयी शिकायचं होतं आपल्याला. हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न मी या लेक्चरमधनं केला आहे.
आय होप की तुम्हाला इंडियन पॉलिटीविषयी थोड्याफार गोष्टी कळलेल्या आहेत. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण एक्झॅक्टली इंडियन पॉलिटी जे आहे ते स्टार्ट करणार आहोत. तर जर आत्तापर्यंतचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर पुढच्या लेक्चरसाठी पण नक्की हजर राहा. आपण एकत्र पॉलिटी शिकूयात आणि तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. मनापासून अभ्यास करा. नक्की तुम्ही हा 2 महिन्यासुद्धा क्लिअर करू शकता, हा माझा विश्वास आहे. आणि भरपूर सारे लोक जे आहेत ते डिफेन्समध्ये जाऊयात आणि महाराष्ट्राचं नाव जे आहे ते रोशन करूया. चलो, जय हिंद, बाय.